आणि शेतकऱ्यांना दिलासा देऊन गेला पाहिजे। आपण दुग्ध विकासासाठी मी आपल्याला एक योजना सांगितली पाहिजे। मी जसं 1,500 रुपये आपण लाडक्या बहिणीला देण्याचा आता 2100 रुपये आपण देणार आहात, पण त्याच्यामध्ये 2100 रुपये पंकजाताई तुमच्यासाठी विषय आहे, लाडकी बहीण, पंकजाताई तुमच्यासाठी विषय आहे, लाडकी बहीण। आमचा विषय असा आहे की आपण 2100 रुपये देणार आहात, पण त्याला आता तुम्ही काटणी करू नका, सरसकट द्या। तुम्ही चालू केलं आता की याच्याकडे मोटरसायकल आहे तिला देणार नाही, त्याच्याकडे सिलेंडर आहे त्याला देणार नाही, असं जे काही आता तुम्ही छाटणी केलेली आहे ती करू नका, कृपया करू नका। हे सरसकट आपण देण्याची घोषणा केली होती त्याप्रमाणे 2100 रुपये आपण दिलेच पाहिजे। दुसरं मी पशुसंवर्धनामध्ये सांगेन की खरं तर आमच्या ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये माणसापेक्षा महिलांचा पुढाकार जास्त असतो। एक योजना दादा चालू केली पाहिजे, 10-15 लिटरची गाय किंवा म्हैस आपण शेतमजूर असो की शेतकरी असो, छोटावाला मध्यम शेतकरी असो, त्याला देण्याचा एक निर्णय करा। रोज 1000 रुपये त्याच्या घरी आले पाहिजेत अशी व्यवस्था करा ना, कारण की तुमच्या 2100 रुपयाची वाढ पाहण्यापेक्षा या योजनेचं स्वरूप थोडं बदलावा ग्रामीण भागासाठी आणि या भागातल्या लोकांसाठी। समजा हे दिलं तर आता आपण पाहतो की शेती मरते आहे, गोधन संपत चाललेलं आहे। तुम्ही जो कायदा केला, तुम्ही एक गोमातेला आपण राजमाता म्हणून आपण त्याला सन्मान केलेला आहे आणि 50 रुपये आपण सगळ्या ज्याच्याकडे गायी आहेत त्यांना आम्ही देण्याचा निर्णय केला, सरकारने केला। एकनाथ शिंदे साहेबांनी केला तो घोषणा, त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते। तुम्ही जे गायी ज्याच्याकडे त्या आपल्या याच्याकडे जातात कत्तलखान्याकडे आणि त्या जमा केल्या जातात, त्या ज्या काही संस्था आहेत आपल्या गोशाळा, त्या गोशाळेच्या लोकांना आपण 50 रुपये देतात असं मला कळलं। शेतकऱ्याला तर देत नाही, माझ्याकडे पण गायी आम्हाला नाही मिळाले 50 रुपये म्हणून मला माहिती आहे। मी आपल्याला प्रश्न विचारतो की आपण गोरक्षणाची गोष्ट करतो, गोमातेला आपण आता राजमातेचा दर्जा दिलेला आहे, शेतकऱ्याच्या घरी असलेल्या गायीला का 50 रुपये देत नाही? आपण का देत नाही? गोशाळेच्याच लोकांना का देता? त्यांनी गोरक्षण अगर करायचं असेल, या सरकारला प्रामाणिकता असेल गोमातेचं रक्षण करायचं, तर मग या शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या गायींना सुद्धा आपण 50 रुपये रोज दिले पाहिजेत। तुमचं सांगायचं वेगळं आणि खायचं दाखवायचे जात वेगळे असं नको ठेवा। आखरी शेतकरी म्हणून शेतकऱ्याच्या घरी गोधन वाचलं पाहिजे, कारण की आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे शेण जायला पाहिजे ते आता संपायला लागलं, त्याच्यामुळे शेतीतला पोत संपायला चालला, शेती मरायला चालली, रासायनिक खतामुळे शेत संपायला चाललेलं आहे आणि आमची काळी मातीच संपली, तीच मरम पावली, तर मग महाराष्ट्र हा कृषीप्रधान राज्य आपल्याला म्हणण्याचा अधिकार पण राहणार नाही। आणि म्हणून माझी आपल्याला एक विनंती आहे की दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून प्रत्येक भूमिहीन असेल, शेतमजूर असेल, त्यालाही एक गाय किंवा म्हस देण्याचं 10-15 लिटरचं, आणि मध्यम शेतकरी, लहान शेतकरी याला पण गाई म्हशी देण्याचा एक निर्णय आपल्या सरकारने करावा। आणि खरंच त्यावेळेस गोमातेसाठी आपलं सरकार फार चांगलं काम करते आहे असं राज्याचंच नाही तर देशातली जनता आपल्याला मानेल असा माझा विश्वास आहे।